आदाब, नमस्कार। आप देख रहे हैं साहिल टुडे और मैं हूं सिराज शेख। तो आइए सबसे पहले नज़र डालते हैं आज की खास खबर पर। अंजुमन इस्लाम जंजीरा हाई स्कूल और जूनियर कॉलेज मुरुड़ के मैदान में सड़क रक्षा दल की ओर से 2 दिवसीय प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में रायगढ़ जिले के 35 स्कूलों के 1000 से ज़्यादा छात्रों ने भाग लिया। इस अवसर पर सड़क रक्षा दल के तहत मुरुड़ शहर में जागरूकता रैली भी निकाली गई। इस 2 दिवसीय प्रशिक्षण शिविर में रायगढ़ जिला समेत कोंकण और महाराष्ट्र राज्य के बड़े अधिकारियों ने छात्रों को प्रशिक्षण दिया। किसी ने आपदा प्रबंधन के गुर सिखाए तो किसी ने यातायात संबंधी नियमों की जानकारी दी। वहीं शिविर को लेकर छात्रों में काफ़ी उत्साह देखने को मिला। दूसरी तरफ इस शिविर में विधायक जयंत पाटिल, विधायक पंडित पाटिल, विधायक अनिकेत तटकरे, रायगढ़ जिला परिषद की अध्यक्षा अदिति तटकरे और शिक्षण अधिकारी थोरात और उद्योगपति सनौल्ला घरटकर ने हाजिरी लगाकर शिविर की रौनक और बढ़ा दी। देखिए इस पर एक रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य यातायात रक्षा दल की ओर से अंजुमन इस्लाम जंजीरा मुरुड़ के मैदान में 2 दिवसीय आरएसपी शिविर का आयोजन किया गया, जिसका उद्घाटन यहां के विधायक पंडित पाटिल और उद्योगपति सनौल्ला घरटकर ने किया। विधायक पंडित पाटिल ने कहा कि डीपीसी की जानिब से वो आरएसपी के लिए खास फंड मंजूर कराएंगे। विधायक अनिकेत तटकरे ने कहा कि जिस तरह विदेश में यातायात के नियमों का पालन किया जाता है, यहाँ भी किया जाना चाहिए। उन्होंने छात्रों से कहा कि बिना लाइसेंस, बिना हेलमेट, बिना बेल्ट के सवारियां न चलाए। विधायक जयंत पाटिल ने कहा कि आरएसपी छात्रों को शिक्षा के मैदान में अधिक लाभ दिलाने के लिए वह अधिवेशन में आवाज उठाएंगे। इस अवसर पर सनौल्ला घरटकर और आरएसपी प्रमुख तुफैल दामाद का शानदार तरीके से इस्तकबाल किया गया। एमआरएस देशमुख ने कैंप के कामयाब आयोजन के लिए मैनेजमेंट और प्रिंसिपल जाहिद गोठेकर और उनकी टीम को बधाई दी। मी सुरुवातीला अध्यक्षांना आणि जिल्हा परिषदेला धन्यवाद देतो की माझ्या सूचनेची 100% त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे। मार्फत मिळाले आरएसपी हा विषय स्वतंत्र घेतला गेला की आज ज्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था वाढते आहे, वाढण्याबरोबर त्या ठिकाणी समाजामध्ये आणि संपूर्ण याच्यामध्ये त्याचं प्रबोधन आणि त्याची 100% अंमलबजावणीची यंत्रणा राज्य शासनाकडे आज अपुरी आहे। खऱ्या अर्थाने हा विषय राज्य शासनामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये हा कंपल्सरी केला पाहिजे, ही मागणी मी विधान परिषदेमध्ये करणार आहे की जसे स्पोर्ट्सचे मार्ग विद्यार्थ्याला मिळतात, आरएसपी मध्ये ज्यांनी 100% शैक्षणिक गुणवत्ता मिळवलेली आहे आणि त्याची टक्केवारी जशी स्पोर्ट्स मध्ये धरली जाते, तशी आरएसपीच्या कॅम्प मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी किंवा या संपूर्ण शिक्षणामध्ये आरएसपीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना पण नोकरी निमित्त किंवा ऍडमिशन साठी हे मार्क मिळाले पाहिजे, अशी मागणी मी आगामी अधिवेशनामध्ये नक्की करेन। जे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच हे एक शिस्तबद्ध त्यांना हे नियम हे त्या ठिकाणी कळले पाहिजेत। आणि मगाशी ज्या वेळेला मनोगत व्यक्त सगळ्यांनी केलं त्यावेळेला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख झाला, तो म्हणजे मुलांमध्ये आणि जास्तीत जास्त जे टीनेजर्स असतात, ज्युनियर कॉलेजचे जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी असतात, ह्यांच्यापर्यंत हे अशा पद्धतीचं मार्गदर्शन पोचणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे। कारण हल्लीच्या काळामध्ये जास्तीत जास्त 2 व्हीलरचा वापर किंवा वाहनांचा वापर जर कोणाकडून होत असेल तर तो तरुण पिढी करून होतो। आणि जर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं प्रशिक्षण मिळालं तर निश्चितपणामध्ये पुढील जी आपली भावी पिढी आहे ही अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घडू शकते। आणि मला या ठिकाणी खात्री आहे, गेल्या वर्षी सुद्धा पीएनपीच्या ग्राउंडवर हा झाला होता, त्यावेळेला सुद्धा आदरणीय जयंतभाई असतील, चित्रलेखाताई असतील, ह्यांनी सहकार्य केलं होतं। त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की पुढच्या वर्षी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने थोडा का होईना पण त्या ठिकाणी योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करू। तो कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला। ह्या वर्षीचा कार्यक्रम बघून आम्हाला अधिक प्रेरणा मिळते की ज्या वेळेला लोकप्रतिनिधी
म्हणून आम्हाला एका पदावर विराजमान होण्याची संधी मिळते, ती संधी आपण अशा उपक्रमांसाठी जास्त वापरली पाहिजे, जेणेकरून 5-10 वर्षांनी ज्या वेळेला आम्ही या पिढीला बघू त्यावेळेला आम्हाला समाधान वाटेल की या उपक्रमाची सुरुवात किंवा ह्याला कुठे ना कुठेतरी योगदान हे आम्हाला त्यानिमित्ताने देता आलं। आज या सर्व जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत ह्यांना चांगल्या पद्धतीनं 2 दिवसीय प्रशिक्षण हे मिळालेलं आहे आणि पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये ह्याची निश्चितपणाने त्यांना जे त्याचे रिझल्ट्स आहेत हे त्या ठिकाणी दिसतील। जे इथून ते आत्मसात करतात त्याचा पुढील आयुष्यामध्ये त्यांनी उपयोग करून जर घेतला तर हे सर्वच जो हा उपक्रम आपण उभा केलेला आहे तो त्या ठिकाणी यशस्वी ठरू शकेल। हे जे विद्यार्थी आहेत RSPचे हे आपल्याच घरातील आहेत। हे आज ट्रॅफिक सेन्स निर्माण व्हावा म्हणून गेली 2 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत प्रशिक्षण घेत आहेत। घरामध्ये जातील, आपल्या आईला, आपल्या बाबांना, आपल्या दादाला वाहतुकीच्या नियमांच्या विषयीचं ज्ञान देतील आणि उद्ध्वस्त होणारी कुटुंब जर थांबवायची असतील, अपघात थांबवायचे असतील तर निश्चितपणाने आपल्याला प्रत्येक नागरिकामध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण व्हावा या दृष्टीनं आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि RSPचे सर्व पदाधिकारी अतिशय जोमानं प्रयत्न करत आहेत। ते जो 11वी-12वीचा अभ्यासक्रम बदलतो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये वाहतूक सुरक्षा हा विषय घ्यायचा की जेणेकरून ज्युनियर कॉलेजची मुलं वाहनं वापरणार नाहीत, जेणेकरून ज्युनियर कॉलेजची मुलं अपघात करणार नाहीत, या दृष्टीनं शासनाचे प्रयत्न चालू आहेत। आपणा सर्व नागरिकांना सुद्धा आमची विनंती आहे की अपघात कमी करण्यासाठी फक्त पोलीस विभागानं, फक्त RTOनी प्रयत्न करणं गरजेचं नाही, तर प्रत्येक नागरिकानं स्वतःपुरते जरी नियम पाळले, नियम हे दुसऱ्यासाठी आहेत असं न समजता स्वतःपुरते जरी नियम पाळले तर निश्चितपणाने अपघाताचं प्रमाण कमी होईल। महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल यांच्या सहाय्यानं अंजुमान इस्लाम हायस्कूल मुरुड या ठिकाणी आमचा मेळावा अतिशय आनंदोत्सवात या ठिकाणी साजरा होत आहे। जवळजवळ आमच्या मेळाव्यामध्ये 1008 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। ते जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय पारसनीस साहेब हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष असून उपाध्यक्ष म्हणून माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात हे आहेत आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असून अधिकारी आहेत ते दामाद सर आणि घरटकर साहेब यांचा अतिशय आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य लागलेलं आहे की अशा प्रकारे अतिशय जिव्हाळ्याचा, अतिशय महत्त्वाचा असा वाहतूक सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण हा विषय या ठिकाणी अतिशय सुंदर प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रशिक्षण आणि मेळावा आमचा संपन्न होत आहे। मी या मेळाव्यामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। और असल में ये जो मेलावा है उसके अंदर ट्रैफिक के बारे में मालूमात बच्चों को हो जाए, किस तरह से पुलिस का संचालन होता है, किस तरह से सिग्नल पीटी होती है, ये और ख़ासकर डिसिप्लिन, ये रोड पर जो आजकल हादसात होते हैं वो डिसिप्लिन बच्चों के अंदर आ जाए। तो इसके लिए बहुत मेहनत करना पड़ी, लेकिन जो काम मेहनत के बगैर होता है वो सक्सेस नहीं होता है और मेहनत के बगैर जो मेहनत से जो होता है वो सक्सेस होता है। अल्हम्दुलिल्लाह हमारे इधर जो प्रोग्राम अब इसके बाद हमारा जो प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन है वो होगा, लेकिन अभी तक का प्रोग्राम जो है वो बिल्कुल सक्सेस हुआ है और लोगों ने उसकी बहुत ही तारीफ़ की है। एक RSPचा मुलगा आणि मुलगी हा एवढा खुश झाला की या ठिकाणी सर्व नियम मिळालेले आहेत। ही मुरुड जंजिराची अंजुमनमध्ये झालेला हा मेळावा या प्रत्येक मुलांच्या आणि जे अधिकारी आहेत त्यांच्या निश्चितच मनात राहील। ते देखील घरी जाऊन सांगतील की अंजुमन हायस्कूलमध्ये झालेला मेळावा आम्ही कधीही विसरणार नाही। ही फार महत्त्वाची गोष्ट अंजुमन हायस्कूलच्या दृष्टीने पण महत्त्वाची आहे। धन्यवाद। हा विषय जो आहे रोड सेफ्टी पेट्रोल किंवा वाहतूक सुरक्षा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे, कारण आज प्रचंड प्रमाणामध्ये दररोज अपघात होत असतात, रस्त्यावरचे अपघात होत असतात आणि ह्या अपघातामध्ये जवळपास 7 सेकंदाला एक व्यक्ती दगावला जातोय किंवा संपूर्ण देशाचा विचार केला
तर वर्षामध्ये 3.5 लाख लोक रस्त्यावरच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात आणि त्याचबरोबर त्याच्यापेक्षाही जास्त लोक हे त्या ठिकाणी अपघातग्रस्त किंवा अपंग होत असतात की जे देशाच्या प्रगतीला एक प्रकारची खीळ बसते। आणि हे सगळं होऊ नये, हे सगळं रोखलं जावं म्हणून महाराष्ट्र शासनाने हा विषय आपल्या अभ्यासक्रमात तर घेतलेला आहेच, परंतु त्याचबरोबर ह्या संघटनेच्या माध्यमातून हा विषय अत्यंत प्रभावीपणे राबवण्याचा आम्ही सर्व RSPचे पदाधिकारी अधिकारी प्रयत्न करीत आहोत। हां, मी रवींद्र बाबू वाघमारे, रायगड जिल्हा समादेशक। या रायगड जिल्ह्यामध्ये वाहतूक सुरक्षा दल व नागरिक संरक्षण संघटन रायगड या अंतर्गत आज इथे मुरुडमध्ये अंजुमन हायस्कूलमध्ये जो मेळावा घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये 35 शाळा पार्टिसिपेट आहेत। 1000 छात्रसैनिक यामध्ये सामील आहेत। यामध्ये विद्यार्थ्यांना रस्ता वाहतुकीचे नियम, सिग्नल पेटी अर्थात पदक कवायत म्हणजे विशेषतः 26 जानेवारी 15 ऑगस्ट याच्यामध्ये शाळांमध्ये चालणारे संचलन, यामध्ये ही मुलं अतिशय सक्रिय असतात, हिरिरीने भाग घेतात आणि एक डिसिप्लिनच्या दृष्टीने अतिशय चांगलं या छात्रांचं योगदान असतं। प्रथमोपचार, स्वयंशिस्त, आपत्ती व्यवस्थापन याच्याबाबत या मुलांना मार्गदर्शन केलं जातं। आणि विशेषतः म्हणजे त्यांच्यामध्ये देशप्रेम वाढावं याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो। ओके।